नमस्कार, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं आपके साथ अंजनी मिश्रा। अपने बयानों के कारण हमेशा विवादों में रहने वाले धर्मगुरु कालीचरण महाराज ने कुंभ मेला को लेकर शिवसेना यूपीटी के नेता संजय राउत पर निशाना साधते हुए कहा कि यह धर्म सिद्धांत उन लोगों को स्वीकार करना चाहिए जो एकनाथ शिंदे पर टीका कर रहे हैं। उन्हें भी कुंभ मेला जाना चाहिए, वे भी एक पाप की पीड़ा में ही पैदा हुए हैं। साथ ही कालीचरण महाराज ने स्वारगेट रेप कांड और कोर्तकर द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के अपमान सहित संविधान में कांग्रेस द्वारा दिए गए बदलाव को लेकर अपने विचार रखे और गंभीर आरोप लगाए। जर गुन्हा सिद्ध होत झाला त्याच्यावर त्या व्यक्तीवर तर बऱ्याच चौकात त्याची मुंडकी छाटली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच कायदा होता। छत्रपती शिवाजी महाराज बलात्काराला बऱ्याच चौकात त्याची मुंडकी छाटण्याची शिक्षा देत होते। निसंशय हाच कायदा लागू झाला पाहिजे जर अपराध सिद्ध झाला तर। राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंचं सैनिकीकरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी, संपूर्ण गोवंश हत्या बंदीसाठी, लव जेहाद खतम करण्यासाठी, लँड जेहाद नष्ट करण्यासाठी, सगळ्या प्रकारचे जेहाद हाणून पाडण्यासाठी आणि भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंचं सैनिकीकरण अर्थात हिंदूंना वोटर बँक बनवणे अत्यंत आवश्यक आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या हिंदूंना मी आवाहन करतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी सगळ्या हिंदूंनी सडलेला जातीयवाद तोडून हिंदू म्हणून एकीभूत व्हावं आणि वोटर बँक बनावं, ज्यांना आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकतो। राजा लोकच राष्ट्राची स्थापना करतात, हिंदू राष्ट्राची किंवा इस्लामिक राष्ट्राची स्थापना कोण करणार? सत्तेत जे आहे ते करणार। मग सत्तेत जर हिंदूवादी लोक बसलेले असतील तर ते निसंशय हिंदूंचं कल्याण करतील। सत्तेमध्ये जर मुस्लिम धार्जिणे लोक बसलेले असतील तर ते मुसलमानांचं भलं करतील, गजवा करण्याचा प्रयत्न करतील, भारताचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करतील। म्हणून हिंदूंनी जागृत होऊन राजनीतीचं हिंदूकरण करण्याकडे हिरिरीनं वाटचाल करावी असं मी आवाहन करतो। जर आपल्याला हिंदवी स्वराज्य पाहिजे तर राजा छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, जर आपल्याला रामराज्य पाहिजे तर राजा भगवान श्री रामचंद्र प्रभू पाहिजे। ऐरागैरानं थू गैरा राजा बनलेला असेल आणि आपण धर्मराज्याची, रामराज्याची किंवा हिंदवी स्वराज्याची कल्पना करत असू, ते हा आपला भ्रम आहे, ही आपली मूर्खता आहे। म्हणून हिंदूंनी सडलेला जातीवाद, वर्णवाद, भाषावाद, प्रांतवाद तोडून हिंदू म्हणून एकीभूत व्हावं। आणि मोठ्या आनंदाची गोष्ट आहे की हिंदूंनी सडलेला जातीवाद त्यागून एकीभूत झालेले आहेत। याचं प्रतीक आहे कुंभमेळ्यात 66 करोड लोकांनी आंघोळ केली। भारताची लोकसंख्या 150 कोटी आहे, त्याच्यातले फक्त 94 करोड हिंदू आहेत, उरलेले 56 करोड कोण आहेत? तुम्ही विचार करा। दिव्य पुण्य नदींचं हे महात्म्य आहे की तिथं पूर्वजन्मकृती इह जन्मकृत सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यवृद्धी होते। ज्या लोकांना सौभाग्य प्राप्त करून घ्यायचे असतात ते पुण्य नदीत स्नान करतात। तर शास्त्रीय आहे की पुण्य नदींमध्ये स्नान केल्याने पुण्यवृद्धी होणार, तर पुण्यवृद्धी झाल्यावर पाप नाश ऑटोमॅटिकली होणार। मग ज्यांना माहीत आहे पाप नाश होते तर त्यांनी गेलं पाहिजे। जे बोलून राहिले की पाप धुण्यासाठी जातात तर त्यांनी गेलं पाहिजे ना। कारण की सिद्धांत धर्मक्षेत्राचा, धर्मसिद्धांत आहे धर्मशास्त्राचा की भूलोकात बिना पापाचा जन्मच होत नाही। राजा असो की रंक असो, तो पाप केल्याशिवाय, पाप भोगण्याच्या कारणाशिवाय तो भूलोकात जन्माला येणार नाही। ज्याचे पाप असतात तोच भूलोकात पाप भोगण्यासाठी जन्माला येत असतो। ज्याचे पाप सर्वतोपरी संपून गेलेले असतात, फक्त पुण्य शिल्लक असतात, ते दिव्य लोकाला जातात, त्यांचा पुन्हा जन्म होत नाही। हा सिद्धांत आहे धर्मशास्त्राचा। जे टोमणे मारून राहिले पाप धुण्यासाठी चालले त्यांना हे सिद्धांत मान्य आहेत, त्यांनी गेलं पाहिजे, कारण की त्यांचाही जन्म भूलोकात झालेला आहे। जो कोणीही फक्त अवतारी पुरुष सोडून बाकी सगळेच्या सगळे पाप भोगण्यासाठीच भूलोकात येत असतात।